हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर इथे नागपंचमीचा दिवस होता. तर नागपंचमी असल्यामुळे देवपूजा वगैरे करायला घेतलेली. तर रोजच माझी देवपूजा असते अशी, पण आज थोडं लवकर आणि एकदम स्वच्छ असं सगळं करून घेतलेलं आणि देवपूजा करायला घेतली. तर मस्त असं माझी देवपूजा चाललेली होती. सगळे देव धुतले आणि नंतर पुसून वगैरे सगळे जागच्या जागेला ठेवले. त्यांना गोपीचंद आणि हळदी कुंकू लावून घेतले. अष्टगंध पण लावला आणि नंतर मग त्यांना मोत्याच्या माळा होत्या माझ्याकडं, त्या देवांना मी घालून घेतल्या. तर मी देवांसाठी खूप दिवसापूर्वी आणलेल्या होत्या छोट्या. आणि नंतर नागदेवताची पूजा पण केली. तर ती मी कालच केली होती भावाच्या उपवासा दिवशी, आणि ते नागपंचमी दिवशी पण ते त्याची पूजा करतात, तर ते पण करून घेतली. आणि आज असतो दिंड्यांचा नैवेद्य, तर तो पण मला करायचा होता. तर पुढे मी दाखवणार आहे मी कसे दिंडे बनवलेत ते. तर माझी इथं पूजा अशी छान अशी संपन्न झाली. नंतर मी तो छोटीशी रांगोळी वगैरे स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. तर नागपंचमीचा दिवस हा आपल्या लहानपणी खूप छान होता, कारण की त्या दिवशी मस्त गावाकडं असं खूप झोके खेळले जायचे. खूप धमाल असायची. बायका गाणी वगैरे म्हणायच्या, झोके वगैरे खेळले जायचे. खूप छान असायचं. आणि कसं आत्ता कसं जे शहरात आल्यामुळं वगैरे ही सगळी मज्जाच नाही आहे आणि आपल्या मुलांना पण काही एवढं माहीत नाही आहे. तर खूप छान, आणि मुलांना समजून सांगायचं की ह्या दिवशी असं असतं तसं असतं, म्हणजे मुलांना पण समजतं. नंतर मी दरवाजात छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि खूप सुंदर वाटतं जेव्हा आपण दरवाजात रांगोळी काढतो तेव्हा. बाहेर असं छान वातावरण झालेलं. परत मी नंतर पुरण वगैरे करायला घेतलेलं. तर पंचमी होती, तर पुरणपोळीचा स्वयंपाक प्रत्येक सणाला आमच्याकडे असतो. नंतर मी ते जे पुरण आहे न वाटता थोडंसं ठेवलेलं होतं दिंडे करण्यासाठी, आणि बाकीचं पोळीसाठी वाटून घेतलेलं. तरी ते छान असे माझे दिंडे तयार झालेले आहेत. आणि ते 15-20 मिनटं परत वाफवून घ्यायचे आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा. तरी ते छान असे म्हणजे दिंडे बघा वाफवले आहेत आणि खूप छान असं दिंडे तयार झाले. नंतर मी देवाला 5 दिंड्यांचा नैवेद्य दाखवला. आणि नंतर इथे संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायला घेतला, कारण दिवसा कोण जेवायला नसतं, त्यामुळे संध्याकाळीच केला. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.